श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यातली कथा आपण वाचत होतो. ती आता आपण पुढे वाचूया. शर्मिष्ठेचे पुत्र हे ययातीपासूनच तिला झालेले आहेत हे जेव्हा देवयानीला समजले तेव्हा ती आपल्या पित्याकडे म्हणजे शुक्राचार्यांकडे निघून गेली. आता पुढे काय घडते ही कथा आता आपण पुढे वाचूया. देवयानी म्हणाली, बाबा काय सांगू, अधर्माने धर्माचा पाडाव केला. साराच विपरीत प्रकार घडला आहे. नीच माणसाची उन्नती झाली आहे आणि प्रतिष्ठित माणसाची अवहेलना झाली आहे. वृषपर्व्याच्या कन्येने शर्मिष्ठेने माझ्यावर खरोखरच मात केली आहे. या ययातीपासून शर्मिष्ठेला 3 पुत्र झाले आहेत आणि बाबा मला कपाळकरंटीला मात्र फक्त 2च पुत्र झाले. बाबा तुम्ही भृगुकुलाचे भूषण आहात. धर्मज्ञ म्हणून साऱ्या जगात ज्यांचा डंका वाजत आहे अशा या ययाती राजाने मर्यादेचे उल्लंघन केले आहे. बाबा हे सांगण्याची पाळी माझ्यावर आली आहे. शुक्राचार्य म्हणाले, राजा तू तू धर्मज्ञ आहेस. असे असताना सुद्धा तुला स्वतःला प्रिय वाटणारी पण वस्तुतः धर्मविरोधी गोष्ट तू केली आहेस. याचे फळ तुला मिळालेच पाहिजे. ज्याच्यावर कसलाही उतारा नाही असे वार्धक्य तुला पाहता पाहता ग्रासून टाकील. यावर ययाती म्हणाला, भगवान दानवेंद्र वृषपर्व्याच्या कन्येने आपला ऋतुकाळ विफल होऊ नये म्हणून माझी प्रार्थना केली. एवढ्यासाठीच मी हे करावयास प्रवृत्त झालो. माझ्या मनात कामपूर्तीसारखा अन्य कोणताही उद्देश मुळीच नव्हता. मी जे केले ते धर्माला अनुसरूनच केले आहे. आचार्य जिचा वाङ्निश्चय झालेला नाही आणि जी समागमास योग्य आहे अशा अनन्यपूर्विका तरुण स्त्रीने आपला ऋतुकाल कृतार्थ व्हावा म्हणून जर एखाद्या पुरुषाची विनवणी केली आणि तिच्या विनवणीचा जर त्याने अवहेर केला तर ब्रह्मवादी वेदवेत्ते प्रज्ञावंत अशा पुरुषाला भ्रूणहत्येच्या पातकाचा धनी मानतात. तसेच समागमास योग्य असलेल्या आणि एकांतामध्ये आपण होऊन समागमाची अभिलाषा व्यक्त करणाऱ्या तरुण स्त्रीशी जो पुरुष समागम करत नाही तो देखील भ्रूणहत्येचेच पातक करतो असेच प्राज्ञ म्हणतात. भृगुकुलश्रेष्ठ आचार्य, मी आताच सांगितलेल्या कारणांचा विचार केल्यावर शर्मिष्ठेशी समागम केला नाही तर माझ्या हातून अधर्म घडेल या भीतीने मी उद्विग्न झालो आणि मी तिच्याबरोबर समागम केला. शुक्राचार्य म्हणाले, राजा तुला आधार आहे तो सर्वस्वी माझाच. अशा स्थितीत माझा मान राखणे हे तुझे कर्तव्यच होते. धर्माच्या बाबतीत मिथ्याचार करणाऱ्या माणसाच्या हातून आत्मवंचना घडत असते. वैशंपायन म्हणाले, क्रोधाविष्ट होऊन शुक्राचार्यांनी नहुषपुत्र ययातीला लगेच शाप देऊन टाकला. तत्क्षणी ययातीचे यौवन लुप्त झाले आणि वार्धक्याने त्याला ग्रासून टाकले. जराजीर्ण होताच ययाती शुक्राचार्यांना म्हणाला, भृगुकुलश्रेष्ठ आचार्य, देवयानीच्या यौवनाचा उपभोग घेण्याची माझी लालसा अजून तृप्त झालेली नाही. भगवान आपण मजवर दया करा. मला वार्धक्य प्राप्त होणार नाही असे करा. शुक्राचार्य म्हणाले, राजा मी जे बोललो ते कदापि असत्य होणार नाही. अरे जरेने म्हणजे वार्धक्याने तुझ्या शरीरात तर प्रत्यक्ष प्रवेश केला आहे. इतके झाल्यावरही तुझी इच्छाच असेल तर तुला प्राप्त झालेली ही जरा अन्य कोणाच्या तरी शरीरात तुला संक्रांत करता येईल.
यावर ययाती म्हणाला, आचार्य, माझ्या पुत्रांपैकी जो पुत्र मला स्वतःचे यौवन अर्पण करील त्यालाच माझे राज्य मिळावे, तो पुण्यशील व्हावा आणि तो यशाचा धनी व्हावा, असा आपण त्याला आशीर्वाद द्यावा. शुक्राचार्य म्हणाले, तू जर पवित्र भावनेने माझे स्मरण केलेस, तुला तुझे वार्धक्य तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या एखाद्या पुत्रामध्ये संक्रांत करता येईल आणि कदाचित ज्येष्ठ पुत्राला राज्य न देण्याची आपत्ती तुझवर ओढवली तर कसलेही पाप तुला लागणार नाही. तुझ्या पुत्रांपैकी जो पुत्र आपले यौवन तुला बहाल करील तोच राजा होईल. त्याला भरपूर आयुष्य लाभेल, त्याला विपुल कीर्ती मिळेल आणि त्याला भरपूर संतती होईल. आता इथून पुढे उत्तर ययाती चरित या नावाने कथा पुढे सुरू होणार आहे. वैशंपायन म्हणाले, शुक्राचार्यांनी दिलेल्या शापामुळे अशा प्रकारे वार्धक्याने ययातीला ग्रस्त करून टाकल्यावर तो आपल्या नगरात गेला आणि आपल्या सर्वात वडील व योग्यतेनेही सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेला पुत्र जो यदू त्याला त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ययाती म्हणाला, वत्सा, कविपुत्र शुक्राचार्यांनी दिलेल्या शापाच्या प्रभावामुळे मला एकाएकी वृद्धावस्था प्राप्त झाली आहे. माझ्या सर्व अंगाला सुरकुत्या पडून ते वाळलेल्या काचरीप्रमाणे झाले आहे आणि माझ्या मस्तकावरील व अंगावरील केस पांढरे झाले आहेत. पण तारुण्यामध्येच भोगावयाच्या उपभोगांच्या बाबतीत माझ्या मनाची अजून तृप्ती झालेली नाही. योग्य भोगण्याचे माझे सारे सामर्थ्य क्षीण झाले असले तरी माझी भोगेच्छा मात्र पूर्वीप्रमाणेच प्रबळ आहे. या माझ्या मानसिक दुरावस्थेसह तू माझ्या वृद्धावस्थेचा स्वीकार कर आणि आपले नवयौवन तू मला दे, म्हणजे मी पुन्हा तरुण होईन आणि भोगीन. 1,000 वर्षाचा अवधी संपताच माझे तारुण्य मी तुला पुन्हा परत करीन आणि आताची ही मानसिक दुरावस्था वृद्धावस्थेसह मी तुझ्याकडून परत घेईन. ययातीच्या या बोलण्यावर यदू त्याला काय उत्तर देतो हे आपण उद्याच्या भागात वाचूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.